वीर, हां. आज काय बनवू? ब्रेड रोल. ओके. इथे मी घेतलं आहे 1/2 लिटर दूध एका पॅनमध्ये आणि छान गरम करायला ठेवलं आहे. तर इकडे मी 6 ब्रेड घेतले आहे, व्हाईट ब्रेडची स्लाईस. त्यानंतर मी त्याचे कॉर्नर्स असे कट करून घेतले आहे. त्याला बेलननी फ्लॅट असं रोल करून घेतले, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथे तुम्ही पाहिजे तेवढे तुम्ही रोल बनवू शकता. मी 6 केलेले आहे. त्यानंतर इथे मी कस्टर्ड पावडर घेतलं आहे 2 चम्मच आणि 3-4 चम्मच मी दूध घेतलं होतं, त्यामध्ये मी मिक्स करून घेतलं आहे. तर अर्धा लिटर दुधासाठी 2 चम्मच कस्टर्ड पावडर परफेक्ट आहे. तर इथे आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये कस्टर्ड पावडरला. तर इकडे तुम्ही बघू शकता याला बॉईल आलेला आहे, वरती साय पकडली आहे. तर आपल्याला कंटिन्यू फिरवायचं आहे आणि मी यामध्ये फक्त चवीनुसार 4 चम्मच साखर टाकून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी 2-3 विलायचीचा पावडर बनवून घेतला होता, तो मी इथे ॲड करून घेतला आहे आणि मी बदाम आणि काजूचे काप करून घेतले होते, ते देखील इथे ॲड करून घेतले आहे. आता जे आपण कस्टर्डमध्ये दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून ठेवलं होतं, ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे आणि हे ॲड केल्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला ते स्टर करत राहायचं आहे, म्हणजे लम्स येणार नाही आणि दूध घट्ट व्हायला सुरुवात होईल. त्यासाठी आपल्याला कंटिन्यू इथे हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहे. त्याला आता आपल्याला आतमध्ये लावायसाठी मी इथे स्ट्रॉबेरी क्रशचा यूज केलेला आहे. त्यामध्ये मी 3 चम्मच मी डेसिकेटेड कोकोनट इथे ॲड केलेलं आहे स्ट्रॉबेरी क्रशमध्ये आणि हे ऑलरेडी गोड होतं. त्यानंतर इथे मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर इथे कस्टर्ड जे मिल्क होतं आपलं, ते आपल्याला मध्ये असं स्टर करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडंसं फूड कलर ॲड केलं होतं ग्रीन. त्यानंतर मी इथे ब्रेडवर हे सगळं मिश्रण असं अप्लाय करून घेतलं आहे. जर तुमच्याकडे स्ट्रॉबेरी क्रश नसेल तर तुम्ही इथे दुधावरची साय आणि दूध पावडर वापरून पण याचं मिश्रण बनवू शकता. त्यामध्ये तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट ॲड करावं लागेल आणि दुधावरची साय आणि दूध पावडर, ते पण खूप छान टेस्ट येते. त्यानंतर मी असे सगळे ब्रेडला लावून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता आणि हे इझिली रोल होतात. तर ही रेसिपी इतकी छान होती, इतकी टेस्टी झालेली होती. तर आमच्याकडे तर वीरनेच पूर्ण फिनिश करून टाकले होते. त्यानंतर इथे मी सगळे रोल असे बनवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी इथे आता आपला मिल्क पण झालेला आहे. त्यानंतर मी इथे याला बंद करून घेतलं होतं. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे बदाम, काजू आणि सनफ्लॉवर सीड्सनी गार्निश करून घेतलेलं होतं, तुम्ही बघू शकता. इथे इतकं छान दिसायला दिसत आहे हे. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. तर तुम्ही ग्रीन कस्टर्ड पावडरच्या जागेवर कुठल्याही कलरचा कस्टर्ड पावडर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते यूज करू शकता. तर यानंतर मी इथे तुम्हाला एक फोडून दाखवत आहे, तुम्ही बघू शकता. आतून इतकं छान दिसत आहे हे रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन. निमीचं फेवरेट होतं स्ट्रॉबेरी, त्यामुळे मी इथे स्ट्रॉबेरी क्रशचा यूज केलेला आहे. तर भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.